आपल्याला माहित आहे का रेशन कार्डावर किती धान्य मिळते? नसेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे। अगदी सोप्या पद्धतीने रेशन कार्डावर आपल्याला किती धान्य मिळेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघूया। प्रथम आपण आपल्या मोबाईलवर मेरा राशन हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल करून घेणे। त्यानंतर मोबाईलमध्ये हे चिन्ह दिसेल, त्या चिन्हावर बोट ठेवल्यावर ॲप्लिकेशन ओपन होईल। आता आपल्या समोर भाषेचे पर्याय दिसतील, गरजेनुसार भाषा निवडा। येथे हिंदी भाषा निवडली आहे। लाभ की जानकारी ह्यावर क्लिक करा। नंतर आपल्याला राशन कार्ड नंबर व आधार नंबर हे दोन पर्याय दिसतील। आधार नंबर पर्यायावर क्लिक करून आपला आधार नंबर टाका। 5 येथे सुरक्षतेच्या कारणासाठी आधार नंबर ब्लॉक केलेला आहे आणि सबमिट बटन वर क्लिक करा। लाभ की जानकारी या पानावर प्रथम आपल्याला तारीख आणि वेळ कधी तुम्ही हे पेज पाहिला आहे हे दिसून येईल। नंतर खाली आपले मूळ राज्य कोणते ते दिसेल, इथे महाराष्ट्र दिसत आहे। नंतर जिल्हा कोणता आहे तो येथे नाशिक दिसत आहे। कुठल्या योजनेअंतर्गत आहे ते इथे दिसत आहे। नंतर अत्यंत महत्त्वाचा आपल्या रेशन कार्डचा 12 आकडी नंबर दिसत आहे, तो आपण लिहून ठेवावा। दुकान संख्या खाली दिसत आहे। या महिन्यात म्हणजे चालू महिन्यात तो कुठला महिना आहे आणि कुठले वर्ष आहे हे येथे दिसून येत आहे। इथे जानेवारी आणि 2024 साल दिसून येत आहे। आता आपल्याला खाली एका तक्त्यात चालू महिन्याचे धान्य किती आणि कोणते आहेत ते दिसत आहेत। येथे गहू आणि तांदूळ हे दिसत आहे। किंमत दुसऱ्या स्तंभामध्ये 0 दाखवली आहे, कारण हे धान्य आपल्याला मोफत मिळत आहे। तिसऱ्या स्तंभामध्ये पात्रता या स्तंभात आपल्याला आपल्या रेशन कार्ड वर मिळणारे धान्य किलोग्राम मध्ये दर्शवलेले आहे। चौथा स्तंभ, याच्यामध्ये आपण या महिन्यात जर धान्य घेतले नसेल तर पात्रता या स्तंभामध्ये असणारे धान्य आपल्याला शेष स्तंभात दिसेल। जर आपण धान्य घेतले असेल तर येथे या शेवटच्या स्तंभात 0 दिसेल। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।